अंबडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, गावकऱ्यात भीती. तालुक्यात वारंवार दिसणाऱ्या बिबट्याने रुई गावात गोठ्यात घुसून वासराचा बळी घेतला. वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थ संतप्त. पिंजरा व ग्रस्त द्यावी अशी मागणी. बिलोली बाभूळ गावात पादुका दर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त उपस्थिती. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या पादुका मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर, भजन कीर्तन आणि 7,000 भाविकांना उपासक दिशा. सांगलीत 2 महत्त्वाच्या प्रकल्पाचे लोकार्पण. महापालिकेचे करमणूक केंद्र आणि आधुनिक भाजी मंडई तयार. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संध्याकाळी झाला उद्घाटन समारोह. आपे गावात ज्ञानेश्वर माऊली किरणोत्सवाची सुरुवात. पहिल्या दिवशी मूर्तीवर सूर्यकिरणाचा अचूक संगम साधला. 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात भाविकांची मोठी गर्दी. शास्त्रीय गणित परंपरेचे जतन. म्हसवड नगरपालिकेत नवे राजकीय समीकरण. शेखर गोरे यांच्या अचानक एंट्रीमुळे राजकारणाला नवी कलाटणी. माजी नगरसेवक धनाजी माने यांच्या बैठकीत सर्व जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्याची रणनीती ठरली. मुरबाड तालुक्यात भाजपाला मोठी मजबूती. माजी उपाध्यक्ष सुभाष पवारांसह अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश. आगामी निवडणुकीत तालुक्यातील समीकरण बदलण्याची चिन्हे. बिहार निवडणुकीत एनडीएला बहुमत, तरीही नितीश कुमारांचं नेतृत्व प्रश्नचिन्हात. एनडीए 207 जागांवर आघाडी. जेडीयूला 85 जागा मिळूनही मुख्यमंत्री पदावर अनिश्चितता. नितीश कुमार कालही मुख्यमंत्री होते, उद्याही मुख्यमंत्री राहणार. जेडीयूचा ट्विट डिलीट झाल्याने चर्चेना उधाण. महाराष्ट्रात तापमानात घसरण, थंडीचा जोर वाढणार. ईशान्येकडून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे मुंबईसह अनेक जिल्ह्यात थंडीची लाट. हवामान खात्याचा इशारा, रात्रीचे तापमान आणखी खाली जाणार. गिरजा पिचड यांचा काँग्रेस प्रवेश. अकोलेत नवे राजकीय गणित. दिवंगत मधुकरराव पिचड यांच्या नातीने काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने भाजप नेते वैभव पिचड यांना मोठा धक्का. स्थानिक राजकारणात उत्सुकता. संभाजीनगरमध्ये लंपीचा फैलाव, पशुधन धोक्यात. 1990 जनावरे बाधित, 84 मृत्यू. प्रशासनाने औषधोपचार व प्रतिबंधक मोहीम वाढवली. शेतकऱ्यांना जागरूक राहण्याचे केले आवाहन. सेवाकर्मी गुणांकनात गोंडवाना विद्यापीठ प्रथम. डिजिटल सेवा पुस्तक. मानव संसाधन प्रक्रियेचा वेग आणि पारदर्शकता या निकषावर विद्यापीठ अव्वल ठरले. राज्यातील इतर विद्यापीठांसाठी आदर्श. कापसाला माती मोलदर, शेतकरी चिंतेत. अवकाळी पावसामुळे सोयाबीन नुकसानीत गेले. आता कापसालाही खासगी व्यापाऱ्यांनी कमी दर दिल्याने अडचण वाढली. शेतकऱ्यांची सरकारी खरेदी केंद्राची मागणी. अमरावतीत लग्नात नवरदेवावर चाकू हल्ला. समारंभातील ड्रोन कॅमेऱ्याने आरोपीच्या पळून जाण्याचा व्हिडिओ 2 किलोमीटरपर्यंत रेकॉर्ड केला. पोलीस तपासाला मोठी मदत. बिहार विजयाने भाजपाला दक्षिण भारतात नवा आत्मविश्वास. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. बिहारच्या निकालाने बंगाल आणि दक्षिणेकडील राज्यात विजयाची दिशा ठरवली. आगामी निवडणुकीत रणनीती स्पष्ट. नाशिक पालिका निवडणुकीत महायुतीत विसंवाद. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत. स्थानिक पातळीवर अंतर्गत नाराजी वाढली. नाशिक जिल्हा परिषद इमारतीचे भव्य उद्घाटन. मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाणारी नवी इमारत अधिक आधुनिक सुविधा असलेली. जिल्हा प्रशासनाचे कामकाज गतिमान होणार. भारत दक्षिण आफ्रिका कसोटी सामना रोमांचक. भारत 200च्या आत बाद, तरीही 30 धावांची आघाडी कायम. हार्मर आणि यान्सिन यांची दमदार गोलंदाजी. सामने रंगतदार टप्प्यात. मावळात थंडी वाढतात, भात कापणीला वेग. शेतकरी कापणी झोपडीमध्ये व्यस्त. उत्पादन समाधानकारक असल्याने बाजारभावाबाबत सकारात्मकता. महाविकास आघाडी तुटली, काँग्रेस लढणार सोबळावर. काँग्रेसचा मोठा राजकीय निर्णय. मुंबई महापालिका निवडणुकीत सोबळावर लढणार. प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबईतील शिबिरात केली घोषणा. MVAमध्ये तणाव वाढण्याची चिन्हे. आखाड्यांनी केली 5 कोटी निधीची मागणी. कुंभमेळा नियोजनावर साधू महंतांनी व्यक्त केली नाराजी. आम्ही 1 कोटी स्वीकारणार नाही. प्रत्येक आखाड्याला 5 कोटी निधी द्यावा. आखाड्यांची ठाम मागणी. प्रकल्पांना गती न मिळाल्याने प्रशासनावर टीका.